नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे इयत्ता 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.2 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. काय दिलं आहे? शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर आहे. ओके, तर त्याची उंची किती आहे? 6 सेंटीमीटर आहे असल्यास पुढील किमती काढा. पायची किंमत किती घ्यायची? 3.14 घ्यायची. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ पहिलं काढायचं. दुसरं काय? शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आणि शंकुछेदाचे घनफळ काढायचं. तर सुरुवातीपासून एक एक करून काढूया. पहिला आधी जेवढं प्रश्नामध्ये काय काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया. 4 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. 4 गोष्टी. त्रिज्या R1 बरोबर 14 सेंटीमीटर, R2 बरोबर 6 सेंटीमीटर आणि उंची H बरोबर 6 सेंटीमीटर आणि पायची किंमत किती घ्यायची? 3.14 घ्यायची. ओके, आता शंकुछेदाच्या वक्रपृष्ठफळ काढूया. पहिलं शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ, त्याचं सूत्र काय? पाय L कंसात R1 प्लस R2. ओके, आता पायची किंमत माहिती आहे, R1 R2ची किंमत माहिती आहे. L म्हणजे तिरकस उंची, त्याची किंमत आपल्याला माहिती नाही. तर सर्वप्रथम आपण शंकुछेदाची तिरकस उंची काढूया. ओके, शंकुछेदाची तिरकस उंची, त्याचं सूत्र काय? वर्गमुळामध्ये H वर्ग अधिक R1 मायनस R2 कंसाचा वर्ग. ओके, तर H वर्ग किती आहे? 6 सेंटीमीटर, म्हणजे 6चा वर्ग अधिक R1 किती आहे? 14 वजा 6 कंसाचा वर्ग. 6चा वर्ग किती होतो? 36 अधिक 14मधून 6 गेले, किती राहिले? 6. 8 राहिले. 8चा वर्ग किती होतो? 64. आता 36 अधिक 64 किती? 100. तर वर्गमुळामध्ये 100 म्हणजे कितीचा वर्ग आहे? 10चा वर्ग. ओके, तर शंकुछेदाची तिरकस उंची किती आली? 10 सेंटीमीटर. आता ही 10 सेंटीमीटर उंची या किमतीमध्ये सूत्रामध्ये भरूया आणि शंकुछेदाचं वक्रपृष्ठफळ काढूया. तर शंकुछेदाच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र परत लिहून घेतलेलं आहे. पायची किंमत किती आहे? 3.14. L किती काढला आपण? 10 सेंटीमीटर. कंसामध्ये R1 किती आहे? 14 अधिक 6. ओके, 3.14 गुणिले 10 किती? 31.4. कंसामध्ये 14 अधिक 6 किती होतात? 20. ओके, 31.4 गुणिले 20 या दोघांचा गुणाकार किती होतो? 628 सेंटीमीटर वर्ग. ओके, हे झालं शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळ. आता शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढूया. तर शंकुछेदाचे वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय? नाही, एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय? पाय L कंसात R1 प्लस R2. तुम्हाला सूत्र पाठ करायचे आहेत सगळी. प्लस काय? पाय R1 वर्ग प्लस पाय R2 वर्ग. ओके, तर या सूत्रामध्ये किमती भरूया सगळ्या आणि शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ काढूया. तर पाय L कंसात R1 प्लस R2. ओके, हे काय आहे? हे बघा, शंकूचे वक्रपृष्ठफळ आहे. याची किंमत आपण 628 काढली, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण तिकडे लिहूया. ती 628 प्लस 3.14 गुणिले R1 काय आहे? 14 सेंटीमीटर, म्हणजे त्याचा वर्ग. हे कंसामध्ये लिहूया. प्लस 3.14 कंसामध्ये R2 काय? 6चा वर्ग. ओके, 628 प्लस हे 3.14 कॉमन आहे, त्याच्यामध्ये कॉमन काढूया. 3.14 कंसामध्ये 14चा वर्ग किती होतं? 196 अधिक 36. ओके, 628 अधिक 3.14, दोघांची बेरीज किती होते? 232. 628 अधिक या दोघांचा गुणाकार किती होतो? 728.48. आता या दोघांची बेरीज करून किती येतं ते बघूया. ते काय असणार आहे? शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ 1356.48 सेंटीमीटर वर्ग. ओके, हे काय झालं? शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. आता शंकुछेदाचे घनफळ काढूया. शंकुछेदाच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 पाय H कंसामध्ये R1चा वर्ग प्लस R2चा वर्ग प्लस R1 इंटू R2. ओके, त्या सूत्रामध्ये किमती भरूया. 1/3 पायची किंमत किती आहे? 3.14.
एच किती आहे उंची किती दिली आहे त्यांनी 6 सेंटीमीटर. ओके. कंसामध्ये R1 किती आहे 14 सेंटीमीटर. 14चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 14 गुणिले 6. ओके. तर 3 1 3 3 2 6. 3.14 गुणिले 2 3.14 गुणिले 2. कंसामध्ये 14चा वर्ग किती 196. 6चा वर्ग किती 36 अधिक 14 सक 84. या तिघांची बेरीज करूया. 3.14 गुणिले 2 गुणिले तिघांची बेरीज किती होते 316. ओके. आता 316 गुणिले 2 किती होतात 632. आता दोघांचा गुणाकार किती येतो 632 गुणिले 3.14 1984.48. आता घनफळ असल्यामुळे घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर घन लिहू शकतो. ओके. तर अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. धन्यवाद.